हा कोणत्याही आंदोलनाला एक फेज असते, एक टप्पा असतोय. आम्ही जेव्हा आंदोलनाला सुरुवात केली होती त्यावेळेस मराठा समाजातला बहुतांश घटक ओबीसी आरक्षण नको किंवा ओबीसी आरक्षणाचं महत्व नसलेला होता. आम्ही ओबीसी मधल्या आरक्षणाची नेमकी भूमिका काय, संविधान काय हे समजून सांगायला लागलो. एक टप्प्यापर्यंत 9 ऑगस्टपर्यंत आंदोलन आलं होतं. त्यानंतर आंतरवाली सराटीला ठिणगी पडली आणि राज्यभर ओबीसी या विषयाची पेरणी आणि मांडणी झाली. जरांगे पाटील नावाचं एक वादळ महाराष्ट्रात आलं. आताही आज जर का आपण बघितलं तर शासनानं जे जी आर काढलेत, हे जी आर सगळ्याच मराठ्यांचं कल्याण करतील असं अजिबात नाही. पण आम्ही एवढ्यात खुश आहे की एक टप्पा तरी आज मराठा समाजानं गाठलाय. लढा अजून संपलेला नाही, कारण आम्ही अजून पूर्णपणे जिंकलेलं नाही. आम्हाला पूर्णपणे जिंकण्यासाठी सगळ्या मराठ्यांचं ओबीसी मधले समावेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या सोयऱ्यांचा विषय आज घेतलेला आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी निघालेत त्यांचे सगळे सोयरे, अशा लोकांना त्यात लाभ मिळण्याचं सरकारनं आश्वासन दिले. आता तो जी आर चॅलेंज होणार आहे का नाही होणार आहे येणारा काळ ठरवल. कोर्टामध्ये मागच्याही वेळेस असं झालं होतं. 2017ला बऱ्यापैकी लोकांनी आरक्षण स्वीकारलं होतं, पण ते कोर्टात टिकलं नाही. तर तशी वेळ आता सध्या मराठ्यांवर येऊ नये सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भानं. ज्याचं कुणबी नोंद निघाले त्याला काही कुणी अडवू शकत नाही, त्याचा म्हणजे 1967 पूर्वीचा. पण आता बहुतांश मराठवाड्यातला मराठा हा कुणीच सगळ्या सोयऱ्यामध्ये कुणीच ओबीसी नाही, कुणबी नाही. मग त्यांचं काय, हा प्रश्न आजपासूनच आमच्या मनामध्ये चिंतेचं आहे. बऱ्याच लोकांनी ही चिंता व्यक्त आमच्याकडे केली. शेकडो फोन आले, शेकडो मेसेज आले की अरे आमचं काय. आता ह्या सगळ्या गोष्टीतनं राज्यातला जो मागासवर्ग आयोग सुरू आहे, त्या मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जे काही शिफारसी येतील, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाला मागास ठरवून, त्यावेळेस मराठा हा शब्द 83 नंबरला कुणबी कॉमा मराठा कुणबी कॉमा कुणबी मराठा कॉमा लेवा पाटील कॉमा लेवा पाटीदार कॉमा मराठा असा शब्द घाला. म्हणजे जो जो आकांक्षित मराठा आहे, ज्याला जो गरजवंत मराठा आहे, ज्याला दाखला मागचा नसला तरी आरक्षणाचा, ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येईल, ओबीसी प्रमाणपत्र मिळवता येईल, त्यासाठी मराठा हा शब्द ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. सध्याची जी कुणबी दाखले काढण्याची पद्धत आहे ती अत्यंत क्लिष्ट आहे, अधिकाऱ्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. ज्यांच्या नोंदी आहेत अशाला सुद्धा देत नाहीत. आंदोलनाची धग संपल्यानंतर अधिकारी काय करतील, उभा करतील सामान्य मराठ्याला आपल्या दारात का बाहेर माघारी रिकाम्या हाताने पाठवतील, हा प्रश्न आहे. कारण आताचा जो काही जी आर आहे तो अधिकाऱ्यांच्या मर्जीवर जास्त आहे, नोंदी शोधण्यावर जास्त आहे. म्हणून आमचं एक म्हणणं आहे की सरळ सोट सरसकट मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर मराठा शब्द हा ओबीसीच्या यादीत घालणं, समाविष्ट करणं अत्यंत महत्वाचं आहे. आजपर्यंत 2 वेळा मराठा आरक्षण नाकारलं गेलेलं आहे. हा जो सगळा सोयऱ्याचा विषय आहे तो सुद्धा कायदेशीरदृष्ट्या टिकेल का? नाही, आता विद्वानांमध्ये 2 चर्चेचा विषय आहे की बाबा सगळ्या सोयरीचा विषय शासन म्हणते तर टिकेल. काही लोकांचं म्हणणं आहे की आपण ते बघू काय होते पुढे. आणि बहुतांश विद्वानांना वाटतं की एका जातीसाठी सगळे सोयऱ्याचं काढता येईल का. ज्या ओबीसी मध्ये इतर जाती जमाती आहेत त्यांच्यासाठी पण असा इन्क्लुझिव्ह काढलाय का केवळ मराठ्यांसाठी काढलाय, हा विषय त्यातनं चॅलेंज होण्यासारखा आहे का किंवा नाही, चर्चेत बरेच आहेत. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आनंदाचा विषय काय आहे की सर्वसामान्य मराठा आता एकवटायला लागलेला आहे. सर्वसामान्य मराठा आता कुठली तरी एक भूमिका घेऊन बाहेर पडतोय. सर्वसामान्य मराठा नेते मंडळीच्या नादाला न लागता, राजकीय व्यवस्थेच्या प्रभावात न राहता सर्वसामान्य मराठा तरुणांच्या पाठीमागे उभा राहायला लागलेले आहे. हे मराठा समाजातलं सगळ्यात मोठी क्रांतीचं पर्व आहे. गरजवंत आणि विस्थापित मराठ्यांनी हा लढा जिंकला असं म्हणू शकतो आपण. हे बघा, एका अर्थानं बघितलं तर जिंकला म्हणू शकतो. कारण ज्या लोकांना या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे असा बहुतांश पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ होईल. विदर्भातले जे काही थोडे बहुत राहिले असतील त्यांना सगळ्यांना 100% मिळेल. उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ह्या सगळ्या सोयऱ्याच्या जी आरचा फायदा होईल. मराठवाड्यामध्ये ज्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांचे पाहुणे रावळे आणि विदर्भाच्या संलग्न असलेले सीमारेषेत असलेले त्या लोकांचे पाहुणे रावळे, या लोकांना त्याचा नक्कीच आनंदोत्सव आहे. आता आम्ही ज्यांना मिळणार ना, तर माझं सगळ्या सोयऱ्याचं कुठलंच नोंद नाही, मला मिळण्याची शक्यता नाही, तरी सुद्धा
माझ्या बहुतांश मराठ्यांना आरक्षण मिळाले याचा आनंदच आम्ही करणार. आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवेपर्यंत आम्ही मैदानामध्ये वारंवार येत राहणार. एक टप्पा आता पूर्ण झालाय. आता